आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका महत्त्वपूर्ण विषयाची उकल करणार आहोत, ज्याने अनेकांना शालेय जीवनापासून खूप गोंधळात टाकला आहे. तो विषय म्हणजे मराठी व्याकरणातील प्रयोग. हो, आणि आज आपल्याकडे अभ्यासासाठी व्याकरणाच्या काही अत्यंत सविस्तर नोट्स आणि काही विशेष तक्ते उपलब्ध आहेत. या स्रोतांच्या आधारे आपण प्रयोगाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. होय, आणि आजचं आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. प्रयोगाचे सर्व मुख्य प्रकार आणि त्यांचे उपप्रकार उदाहरणांसहित अशा प्रकारे समजून घेणे की यानंतर या संकल्पनेत कोणालाही कोणतीही शंका उरणार नाही. नक्कीच. म्हणजे आपण पाहतो की वाक्यरचनेत कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यात जो एक प्रकारचा सत्ता संघर्ष, सत्ता संघर्ष किंवा जो एक पॉवर गेम चालतो, तो नेमका कसा असतो हे आपण आज उलगडून बघणार आहोत. हा सत्ता संघर्ष समजून घेणे हीच प्रयोगाची खरी गुरुकिल्ली आहे. हो, पण मी जेव्हा या नोट्स वाचत होतो तेव्हा प्रयोगाची जी मूळ व्याख्या दिली आहे ती थोडी पुस्तकी वाटली मला. ती थोडी जड वाटते खरी. व्याख्येनुसार कर्त्याचे आणि कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हणतात. अत्यंत अचूक आहे ही व्याख्या. पण मग याला जर आपण दैनंदिन व्यवहारातील भाषेत समजून घ्यायचं ठरवलं तर आपण असं म्हणू शकतो की वाक्यातील क्रियापद हे कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, म्हणजे क्रियापदावर नक्की कोणाचा प्रभाव आहे हे ओळखण्याची कला म्हणजे प्रयोग. हे समजायला खूप सोपं वाटतंय, पण जेव्हा प्रत्यक्ष एखादं वाक्य समोर येतं तेव्हा हा पॉवर गेम सोडवायचा कसा? म्हणजे या खेळात मुख्य बॉस कोण आहे आणि कर्मचारी कोण आहे हे कसं ठरवायचं? त्यासाठी या तक्त्यांमध्ये एक अत्यंत सोपं रूपक वापरलं आहे. समजा वाक्यात जे क्रियापद असतं, म्हणजे जो शब्द क्रिया दर्शवतो, तो एक कर्मचारी आहे. ओके. आणि कर्ता म्हणजे जो क्रिया करतो किंवा कर्म ज्यावर क्रिया घडते, हे त्या कर्मचाऱ्याचे दोन बॉस आहेत. आता साहजिकच प्रश्न पडतो की कर्मचारी कोणाचे आदेश पाळणार? जो बॉस अधिक शक्तिशाली असेल त्याचे, बरोबर? अगदी बरोबर. आणि व्याकरणात ही शक्ती मोजण्याचं एक विशिष्ट परिमाण आहे. क्रियापद ज्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार आपलं रूप बदलतं, तोच त्या वाक्याचा खरा बॉस असतो आणि त्यावरूनच प्रयोगाचं नाव ठरतं. अच्छा, म्हणजे क्रियापद ज्याचं ऐकतं तो बॉस. पण या सगळ्यात नोट्समध्ये एका गोल्डन रूलचा किंवा सुवर्ण नियमाचा उल्लेख वारंवार आलाय. तो जो काही प्रत्यय नावाचा प्रकार आहे. हो, सर्वात महत्वाची भूमिका तोच बजावतो. प्रयोगाचा पूर्ण खेळ या प्रत्ययाच्या संकल्पनेभोवती फिरतो. म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाला शेवटी जोडली जाणारी अक्षरं, जसे की शब्दाला ने, ला किंवा स जोडले जाणे. पण याचा आणि बॉस ठरवण्याचा नेमका काय संबंध आहे? तोच तर या व्याकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट आहे. हा सुवर्ण नियम सांगतो की ज्याला प्रत्यय असतो त्याचा क्रियापदावर कोणताही प्रभाव नसतो. हे कायम लक्षात ठेवायला हवं. म्हणजे ज्याला प्रत्यय लागला त्याची पॉवर गेली. तसंच काहीसं. जर आपण मगासच्या रूपकात गेलो तर प्रत्यय म्हणजे एक प्रकारची बेडी आहे. जर कर्त्याला किंवा कर्माला प्रत्ययाची बेडी लागली तर त्यांचा अधिकार किंवा त्यांची शक्ती तिथेच संपते. ते क्रियापदावर हुकूम गाजवू शकत नाहीत. हे रूपक खरोखरच खूप प्रभावी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याच्या हातात प्रत्ययाची बेडी नाही तोच खरा बॉस. अगदी 100%. पण प्रयोग ओळखण्याच्या या प्रक्रियेत शिरण्यापूर्वी अनेकदा एक मोठी अडचण येते. कोणती? सकर्मक आणि अकर्मक ओळखण्याची. होय, वाक्य सकर्मक आहे की अकर्मक हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. कारण कर्मच सापडलं नाही तर बॉस कोण हे ठरवण्यात चूक होऊ शकते. मी बघत होतो की आपल्या नोट्समध्ये कर्म शोधण्यासाठी एक अतिशय सोपी ट्रिक किंवा क्लुप्ती दिली आहे. ती कशी काम करते तुम्ही सांगू शकाल का? ती खरोखरच एक भन्नाट लिटमस टेस्ट आहे. एखादा वाक्य सकर्मक आहे की अकर्मक हे ओळखण्यासाठी एक साधं गणिती सूत्र वापरायचं. वाक्यातील कर्त्याला ने हा प्रत्यय लावून पाहायचा. ओके, कर्त्याला ने लावायचा. आणि त्याचवेळी क्रियापदाला ला, लो, ली, ले पैकी जो योग्य वाटेल तो प्रत्यय लावायचा. जर असे काल्पनिक बदल केल्यावर ते वाक्य अर्थपूर्ण भूतकाळी वाक्य तयार होत असेल तर याचा अर्थ त्या वाक्यात लपलेलं कर्म अस्तित्वात आहे आणि ते सकर्मक आहे. आणि जर वाक्य भूतकाळी होत नसेल किंवा त्याची रचनाच पूर्णपणे विस्कळीत होत असेल तर समजून जावं की ते अकर्मक वाक्य आहे, त्यात कर्म नाही. मला हे थोडं तपासून पाहायला आवडेल. समजा तो गाणे गातो हे वाक्य आहे. यात कर्ता तो आहे. त्याला ने लावला तर त्याने होईल. बरोबर. आणि गातोला
ले लावला तर गायले होईल. त्याने गाणे गायले. अरेच्चा, हे भूतकाळी वाक्य तयार झालं. म्हणजे तो गाणे गातो हे सकर्मक वाक्य आहे. अगदी तंतोतंत. तुम्ही बरोबर ओळखलत. आता याच पद्धतीने जर आपण तो रस्त्यात पडतो हे वाक्य घेतलं. तोच झालं त्याने आणि पडतोच झालं पडला. त्याने रस्त्यात पडला हे वाक्य व्याकरणदृष्ट्या अत्यंत चुकीचं आणि अर्थहीन वाटते. म्हणूनच पडतो हे अकर्मक क्रियापद आहे. ही पद्धत खूपच तर्कशुद्ध आहे. आता आपण या सत्ता संघर्षातील मुख्य पात्रांकडे म्हणजेच प्रयोगाच्या प्रकारांकडे वळूया. मगाशी आपण जे 2 बॉस पाहिले त्यावरून पडणारे हे प्रकार असावेत. होय. सुरुवातीला आपण कर्तरी प्रयोग घेऊया. याच्या नावावरूनच अंदाज येतोय की इथे कर्ता हाच बॉस असणार. तुमचा अंदाज अगदी अचूक आहे. कर्तरी प्रयोगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो. म्हणजे कर्ता बेडीशिवाय असतो. हो, व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. आणि आपला मगासचा सुवर्ण नियम काय सांगतो? ज्याला प्रत्यय नाही तो बॉस. त्यामुळे इथे क्रियापद हे पूर्णपणे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार आपलं रूप बदलतं. हे उदाहरणाने कसं समजून घेता येईल? कारण नोट्समध्ये याचे अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी असे 2 उपप्रकार दिले आहेत. आपण एक एक करून पाहू. अकर्मक कर्तरीमध्ये वाक्यात कर्म नसतंच. उदाहरणार्थ, मला पपई आवडते किंवा पक्षी आकाशात उडाला. आता दुसऱ्या वाक्यात पक्षी हा कर्ता आहे. त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. आणि जर आपण पक्षी ह्या पुल्लिंगी शब्दाऐवजी चिमणी हा स्त्रीलिंगी शब्द वापरला तर वाक्य होईल चिमणी आकाशात उडाली. बरोबर. आणि अनेकवचन केलं तर पक्षी आकाशात उडाले. म्हणजे क्रियापद पूर्णपणे कर्त्याच्या तालावर नाचत आहे. आणि जर याच प्रकारच्या वाक्यात कर्म आलं तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग होईल. हो. समजा वाक्य आहे, राम रावण मारतो किंवा लता चिंच खाते. इथे राम आणि लता हे कर्ते आहेत आणि त्यांना प्रत्यय नाही. जर आपण रामऐवजी सीता करून पाहिलं तर वाक्य होईल, सीता रावण मारते. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वाक्यात कर्म अस्तित्वात आहे. त्याला कधी प्रत्यय असू शकतो किंवा नसूही शकतो, पण जोपर्यंत कर्ता विनाप्रत्ययाचा आहे तोपर्यंत तोच बॉस राहतो. अगदी बरोबर. पण आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे हा सत्ता संघर्ष खऱ्या अर्थाने रंजक होतो. समजा या कर्त्याला आपण प्रत्ययाची बेडी अडकवली तर काय होईल? तर साहजिकच त्याची शक्ती संपेल. मग पुढे काय होतं? जेव्हा आपण याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा लक्षात येतं की इथूनच कर्मणी प्रयोगाचा जन्म होतो. अच्छा, कर्मणी प्रयोग. हो, जेव्हा कर्त्याला व्याकरणाच्या भाषेत तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागतो, म्हणजे सोप्या भाषेत ने, नी, शी, ला असे प्रत्यय लागतात, तेव्हा कर्त्याचा क्रियापदावरचा अधिकार संपुष्टात येतो. आणि अशा वेळी जर वाक्यात कर्म असेल आणि ते विनाप्रत्ययाचे असेल तर कर्माला पॉवर मिळते. बरोबर. आता कर्मचारी असलेलं क्रियापद कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलू लागतं. यालाच कर्मणी प्रयोग म्हणतात. म्हणजे इथे खऱ्या अर्थाने सत्ता बदलली. आता कर्म बॉस झालाय. जर आपण मगासचेच रामचं उदाहरण घेतलं तर ते कसं दिसेल? सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे रामाने काम केले. आता या वाक्याचं विश्लेषण करूया. राम हा कर्ता आहे, पण त्याला ने हा प्रत्यय लागलाय. त्यामुळे तो आता बॉस राहिला नाही. एक्झॅक्टली. काम हे कर्म आहे आणि त्याला कोणताही प्रत्यय जोडलेला नाही. म्हणून क्रियापद आता कर्माच्या इशाऱ्यावर चालतं. हे तपासून पाहायचं असेल तर काम ऐवजी कविता हा शब्द वापरून पाहू. वाक्य होईल, रामाने कविता केली. कर्माचं लिंग बदललं की लगेच क्रियापदाने आपले रूप केलेवरून केली असे बदलले. हे अत्यंत तार्किक आहे. हो ना. पण जेव्हा मी या कर्मणी प्रयोगाच्या उपप्रकारांकडे पाहतो तेव्हा तिथे गौण कर्तुक कर्मणी असा एक शब्द प्रयोग आढळतो. यातील उपप्रकारांची नावेही थोडी वेगळी आहेत. हे नक्की काय प्रकरण आहे? गौण कर्तुक हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो, पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे. गौण म्हणजे दुय्यम. ज्या वाक्यांमध्ये कर्त्याचं महत्त्व कमी करून कर्माला अधिक केंद्रस्थानी ठेवलं जातं तिथे हे प्रकार आढळतात. ओके. याचे 4 अतिशय रंजक उपप्रकार आहेत जे भाषेच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात. पहिला प्रकार आहे नवीन कर्मणी. नवीन म्हणजे हा प्रकार मूळ मराठी व्याकरणात नव्हता तर तो अलीकडच्या काळात विकसित झाला आहे का? अगदी बरोबर.
भाषेचा अभ्यासातील ही एक अत्यंत रंजक नोंद आहे की हा प्रकार इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइसच्या थेट संपर्कामुळे आणि प्रभावामुळे मराठीत रूढ झाला आहे. म्हणजे जसं आपण इंग्रजीत बाय द पोलीस म्हणतो तसं? होय, या प्रकारच्या वाक्यांमध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ, शिपायाकडून चोर धरला गेला किंवा मांजराकडून उंदीर मारला जातो. अरे वा, यात कर्ता कोण आहे यापेक्षा काय घडले याला अधिक महत्त्व असतं. हो, हे खूपच लक्षवेधी आहे. म्हणजे भाषेचंही जागतिकीकरण झालं आहे आणि व्याकरणाने ते सामावून घेतलं आहे. यातील दुसरा उपप्रकार समापन कर्मणी असा दिलेला आहे. समापन म्हणजे शेवट किंवा पूर्णत्व, बरोबर? हो. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून एखादी क्रिया पूर्ण झाल्याचा किंवा समाप्त झाल्याचा स्पष्ट बोध होतो, तेव्हा तो समापन कर्मणी प्रयोग असतो. याची रचना कशी असते? या रचनेत एक विशिष्ट पद्धत असते. कर्त्याला नेहमी षष्ठीचा प्रत्यय असतो, म्हणजे चा, ची, चे लागलेलं असतं. उदाहरणार्थ, रामाचा धडा वाचून झाला किंवा राजूचे पत्र लिहून झाले. इथे कर्ता दुय्यम आहे, पण वाचून झाले, लिहून झाले यातून क्रियेची समाप्ती प्रकर्षाने जाणवते. अगदी बरोबर. नोट्समध्ये पुढचा जो प्रकार आहे तो एखाद्याच्या क्षमतेबद्दल किंवा शक्यतेबद्दल बोलतोय असं दिसतंय. म्हणजे मला हे काम जमतंय किंवा माझ्याने हे करवतंय अशा अर्थाने. याला व्याकरणात काय म्हणतात? त्याला शक्य कर्मणी असं म्हणतात. जेव्हा कर्त्याच्या अंगाची एखादी गोष्ट करण्याची शक्यता, सामर्थ्य किंवा क्षमता क्रियापदातून व्यक्त होते, तेव्हा हा प्रयोग होतो. म्हणजे यात शक्यार्थ क्रियापदे वापरली जातात. अहो, जसं मला हे काम करवते किंवा आईच्याने भांडी घासवितात. इथे करवते किंवा घासवितात ही क्रियापदे कर्त्याची क्षमता दाखवतात, पण ती बदलतात मात्र कर्माच्या लिंगवचनानुसारच, कारण कर्त्याला ला किंवा चाने असे प्रत्यय लागलेले असतात. आणि कर्मणी प्रयोगातला शेवटचा जो उपप्रकार आहे त्याचं नाव पुराण कर्मणी असं आहे. या नावावरूनच हा प्रकार खूप जुन्या काळातील, कदाचित ऐतिहासिक ग्रंथांमधील असावा असं वाटतं. तो तसाच आहे. याला काही वेळा प्राचीन कर्मणी असेही म्हणतात. हा प्रकार मूळ संस्कृत भाषेतील कर्मणी रचनेवरून मराठीत आला आहे. याचा आजकाल वापर होतो का? अजिबात नाही. विशेष म्हणजे अशी वाक्यरचना आजकाल आपण आपल्या रोजच्या बोलण्यात किंवा लिखाणात वापरत नाही. ती प्रामुख्याने जुन्या मराठी काव्यात, संत साहित्यात, ज्ञानेश्वरीत किंवा आरतीच्या ओळींमध्ये आढळते. यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय जोडलेला असतो. म्हणजे आपण ज्या आरत्या म्हणतो त्यातही व्याकरण लपलेलं आहे तर? याची काही उदाहरणं पाहता येतील का? नक्कीच. नळे इंद्रासी असे बोलीजेले किंवा त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. इथे बोलीजेले, करीजे असे जे शब्द आले आहेत, ज्यांना ज लागला आहे, ते पाहिल्यावर चटकन ओळखता येतं की हा पुराण कर्मणी प्रयोग आहे. खरोखरच व्याकरणाचा हा प्रवास एखाद्या ऐतिहासिक दस्तावेजासारखा आहे. हो ना. पण आता या सगळ्या चर्चेतून एक अत्यंत महत्त्वाचा आणि कुतूहलजनक प्रश्न निर्माण होतो. आपण पाहिलं की ज्याला प्रत्यय नाही तो बॉस असतो. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी, कर्माला नसेल तर कर्मणी. पण समजा दोघांनाही प्रत्यय असेल तर? हो, कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्ययाची बेडी अडकवलेली असेल तर काय? अशा कोंडीच्या वेळी क्रियापद नक्की कोणाचे आदेश पाळणार? हाच तर या संपूर्ण पॉवर गेमचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. जेव्हा कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्ययाची बेडी अडकवलेली असते, तेव्हा दोघांचाही क्रियापदावरचा अधिकार एकाच वेळी संपुष्टात येतो. म्हणजे क्रियापद कोणाचंच ऐकत नाही? अगदी बरोबर. अशा वेळी क्रियापद स्वतंत्र राहतं. जर आपण याला एका दृश्याच्या स्वरूपात कल्पनेने पाहिलं तर हे असं आहे की क्रियापद आपले दोन्ही हात वर करतं आणि पूर्णपणे तटस्थ राहण्याची भूमिका घेतं. तटस्थ भूमिकेला आपण काय म्हणतो? व्याकरणाच्या तांत्रिक भाषेत सांगायचं तर क्रियापद स्वतंत्र, तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एकवचनी राहतं. याच तटस्थ भूमिकेला आपण भावे प्रयोग असे म्हणतो. हे दृश्य डोळ्यासमोर आणायला खूप सोपं आहे. क्रियापद तटस्थ राहतं म्हणजे तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी राहतं. याचा सोपा अर्थ काय? याचा सोपा अर्थ असा की क्रियापद तो किंवा तीच्या रूपात न राहता ते या रूपात जातं. आणि कर्ता किंवा कर्म अनेकवचनी असले तरी क्रियापद एकवचनीच राहतो. एखादं उदाहरण? आपण एक उदाहरण घेऊया. धोंडूने गाईला बांधले. या वाक्यात धोंडू हा कर्ता आहे, त्याला ने प्रत्यय आहे. गाय हे कर्म आहे, त्याला ला प्रत्यय आहे. बरोबर. दोघांनाही प्रत्यय असल्यामुळे क्रियापद बांधले म्हणजे ते बांधले असं तटस्थ राहिलं आहे.
आता तुम्ही धोंडूनेऐवजी पोरांनी केलं किंवा गाईलाऐवजी बैलांना केलं तरी क्रियापद बांधले हेच राहील, ते अजिबात बदलणार नाही. हा झाला सकर्मक भावे प्रयोग. आणि जर अशा वाक्यात कर्म नसेलच तर तो अकर्मक भावे प्रयोग होईल, बरोबर? अगदी बरोबर. जसं त्याने आता घरी जावे. इथे कोणतंही कर्म नाही, पण कर्त्याला प्रत्यय आहे. त्यामुळे क्रियापद कोणाचंच ऐकू शकत नाही आणि ते जावे असे विद्यार्थी व तटस्थ रूपात राहतं. या नोट्समध्ये भावे प्रयोगाचेही काही उपप्रकार दिले आहेत. ते मगाशी पाहिलेल्या कर्मणी प्रयोगासारखेच दिसतायत. आहे की भावे प्रयोगात कर्माला नेहमी प्रत्यय जोडलेला असतो. म्हणजे नवीन भावे प्रयोगात कसं होईल? आपण म्हणू शकतो पोलिसांकडून चोराला पकडण्यात येईल. इथे पोलिसांना कडून हा प्रत्यय आहे आणि चोराला ला हा प्रत्यय आहे. दोघांनाही प्रत्यय असल्याने हा भावे प्रयोग ठरतो. पण या तक्त्यामध्ये एक अत्यंत वेगळा आणि आश्चर्यकारक प्रकार दिसतोय. अकर्तृक प्रयोग किंवा ज्याला भावकर्तरी प्रयोग म्हटलं आहे. याच्या व्याख्येनुसार या वाक्यांमध्ये चक्क कर्ता नसतोच. हे कसं शक्य आहे? बॉस पूर्णपणे गायब. हे व्याकरणाचे एक अतिशय काव्यात्मक रूप आहे. निसर्गाशी किंवा मानवी भावनांशी संबंधित काही विशिष्ट वाक्यांमध्ये असं घडतं. या प्रकारच्या वाक्यांत कर्ता असा वेगळा स्वतंत्र शब्द नसतोच. मग कर्ता कोण असतं? क्रियापदातून जो अर्थ व्यक्त होतो किंवा जो भाव निर्माण होतो तो भावच कर्त्याचं काम करतो. उदाहरणार्थ, आज सारखे गडगडते. आता इथे विचार करा, गडगडणारे कोण? ढग. पण ढग हा शब्द तर वाक्यात नाहीये. नेमकं तेच. तर गडगड हा जो भाव आहे तोच कर्ता मानला जातो. किंवा गावी जाताना वडगावजवळ उजाडले. इथे उजेड हाच कर्ता आणि हेच क्रियापद आहे. म्हणूनच याला भावकर्तरी म्हणजे भाव हाच कर्ता असे म्हणतात. हे खरोखरच खूप सुंदर आणि निसर्गाशी जोडलेले व्याकरण आहे. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात ट्विस्टेड टप्प्याकडे वळत आहोत. हो, संकर प्रयोग. आत्तापर्यंत आपण पाहिलं की एकतर कर्ता बॉस असतो किंवा कर्म बॉस असते किंवा दोघेही नसतात. पण असे काही मिश्र किंवा रिमिक्स प्रकारही आहेत का जिथे एकाच वेळी दोन प्रयोगांचे नियम लागू होतात? नक्कीच आहेत. भाषेची खरी गुंतागुंत आणि सौंदर्य तिथेच दडलेले आहे. जेव्हा एकाच वाक्यात एकापेक्षा अधिक प्रयोगांच्या छटा एकत्र येतात तेव्हा त्या मिश्रणाला संकर प्रयोग किंवा संकीर्ण प्रयोग असे म्हणतात. म्हणजे एकाच कर्मचाऱ्याला दोन बॉस ऑर्डर देतात. अगदी तसंच. याला आपण दोन भागीदारांमधील संघर्ष म्हणू शकतो, जे एकाच क्रियापदाला वेगवेगळ्या दिशेंनी ओढत आहेत. या प्रयोगांचे एक अत्यंत ठळक वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारच्या वाक्यांमध्ये बहुतांश वेळी तू किंवा तुम्ही हाच कर्ता असतो. हे थोडं चक्रावून टाकणारं वाटत आहे. तू आणि तुम्ही आलं की संकर प्रयोगाची शक्यता निर्माण होते. हा एक चांगला क्लू आहे. याचे जे 4 प्रकार दिले आहेत त्यातील पहिला कर्तृकर्म संकर असा आहे. यात एकाच वाक्यात दोन प्रयोगांचे नियम कसे लागू होतात हे कसं ओळखायचे? आपण हे मानसिक गणित अतिशय सावकाश सोडवूया. वाक्य आहे, तू मला पुस्तक दिलेस. आता इथे कर्ता कोण आहे? तू. आणि तुला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. बरोबर. कर्म कोण आहे? पुस्तक. पुस्तकलाही प्रत्यय नाही. आता क्रियापद बघा. दिलेस. शेवटी स आला आहे. हा स का आला? कारण कर्ता तू आहे. जर आपण कर्ता तू ऐवजी तुम्ही केला तर वाक्य होईल तुम्ही मला पुस्तक दिलेत. म्हणजे क्रियापद कर्त्यानुसार बदलले. याचा अर्थ इथे कर्तरी प्रयोगाचा नियम लागू झाला. अच्छा, पण मग यात कर्मप्रयोगाचा भाग कसा आला? आता आपण कर्ता तसाच ठेवून कर्मात बदल करून पाहूया. पुस्तक हे एकवचन आहे. आपण त्याचे अनेक वचन पुस्तके करू. मग वाक्य काय होईल? तू मला पुस्तके दिलीस. पहा, कर्माचे वचन बदलले आणि क्रियापद दिलीसचे दिलीस झाले. म्हणजे क्रियापद कर्माच्या इशाऱ्यावरही बदलत आहे. कर्त्याप्रमाणेही बदलते आणि कर्माप्रमाणेही बदलते. म्हणूनच हा कर्तृ कर्म संकर आहे. ही खरोखरच एखाद्या मेंदूला चालना देणाऱ्या कोड्यासारखे आहे. दोन्ही भागीदार थोडे थोडे अधिकार गाजवत आहेत. दुसरा प्रकार कर्तृभावे संकर असा दिसतोय. होय, उदाहरणाने पाहू. तू गाईला घालिविलास. इथे तू या कर्त्याला प्रत्यय नाही, पण गाईला या कर्माला प्रत्यय आहे. बरोबर. कर्माला प्रत्यय असल्याने ते बॉस होऊ शकत नाही. पण क्रियापदाला शेवटी जो स प्रत्यय लागला आहे तो तू मुळे आला आहे. म्हणजे कर्त्याचा प्रभाव आहे आणि कर्माला प्रत्यय असल्याने भावे प्रयोगाची छटाही येते. जर तू ऐवजी तुम्ही केलं तर तुम्ही,
गाईला घालविले तसे होते. हे कर्तरी आणि भावे प्रयोगाचे मिश्रण आहे. आणि तिसऱ्या प्रकारात म्हणजे कर्मभावे संकरमध्ये काय घडतं? इथे वाक्य असतं, बापाने पोराला धोपटले. आता इथे लक्ष द्या, कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय आहे. हां, तर स्पष्टपणे भावे प्रयोगाचा नियम आहे. पण गंमत अशी आहे की जर आपण कर्माचे लिंग बदलले, समजा पोराला ऐवजी मुलीला केले, तर काही वेळा क्रियापद बदलते आणि वाक्य बापाने मुलीला धोपटली असेही वापरले जाते. म्हणजे दोन्ही प्रत्यय असूनही कर्माचा प्रभाव कुठेतरी जाणवतो. त्यामुळे हा कर्मभावे संकर ठरतो. आणि सर्वात शेवटचा प्रकार, ज्यात हे तिन्ही प्रयोग एकत्र येतात, तो कसा असतो? तो आहे कर्तृ कर्मभावे संकर. हे अत्यंत दुर्मिळ असते. उदाहरणार्थ, तू आपल्या मुलाला कालच शाळेत घातलास. यात कर्ता तू आहे, कर्माला प्रत्यय आहे, तरीही क्रियापद घातलास असे कर्त्यानुसार बदलतंय. हो, आणि कर्माचे लिंग बदलले तर क्रियापद घातलीस असेही होऊ शकते. म्हणजे कर्तरी, कर्मणी आणि भावे या तिन्ही प्रयोगांची लक्षणे या एकाच वाक्यात एकमेकांत गुंफलेली असतात. प्रयोगाचा हा संपूर्ण अभ्यास म्हणजे खरोखरच शब्दांचा आणि रचनेचा एक विलक्षण बुद्धिबळाचा खेळ आहे. आजच्या या सखोल चर्चेचा जर आपण सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा सगळा खेळ एका प्रत्यय नावाच्या बेडीभोवती फिरत असतो. अगदी 100%. ज्याच्या हातात ही बेडी नाही, तो वाक्यावर राज्य करतो, तो बॉस बनतो आणि तोच त्या वाक्याचा प्रयोग ठरवतो. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. म्हणूनच आज आपण ज्या स्रोतांच्या आधारे ही चर्चा केली त्यातील तक्त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या तक्त्यांमध्ये फक्त कर्ता आणि कर्माचा प्रत्यय पाहून प्रयोग कसा ओळखावा हे अगदी गणिती सूत्रासारखं मांडले आहे. ते सूत्र एकदा नीट समजून घेतलं की प्रयोगाचा कोणताही प्रश्न सोडवणं कठीण जात नाही. आजची ही चर्चा व्याकरणाच्या अनेक क्लिष्ट संकल्पना अगदी पारदर्शक करून गेली आहे. जाता जाता विचार करण्यासारखी एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. कोणती? आपण मगाशी पाहिलं की नवीन कर्मणी प्रयोग हा इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइसमुळे मराठीत रूढ झाला. भाषा ही नेहमीच प्रवाही असते, ती सतत आजूबाजूच्या बदलांना सामावून घेत असते. आजच्या काळात रोजच्या संवादात, सोशल मीडियावरील चॅट्समध्ये किंवा मेसेजेसमध्ये ज्या प्रकारे मराठी आणि इंग्रजीची सरमिसळ करून नवीन वाक्यरचना तयार केल्या जात आहेत, ते पाहता एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो की या सगळ्या प्रक्रियेतून भविष्यात मराठी व्याकरणात अजून एखादा नवीन प्रयोग तर जन्माला येणार नाही ना? बरोबर. पुढच्या वेळी जेव्हा स्वतःच्या किंवा इतरांच्या रोजच्या वाक्यरचनांकडे बारकाईने लक्ष दिले जाईल, तेव्हा कदाचित या भाषिक उत्क्रांतीचा एखादा नवीन पुरावा आपल्याला सापडू शकेल. हा खरोखरच भाषेच्या लवचिकतेबद्दल विचार करायला लावणारा मुद्दा आहे. भाषेचं मूळ सौंदर्य तिच्या याच बदलत्या आणि प्रवाही स्वरूपात दडलेले असते. याच एका कुतूहलवर्धक विचारासोबत प्रयोग आणि त्याच्या या अचाट दुनियेची ही सखोल चर्चा आज आपण इथेच थांबवत आहोत. व्याकरण हा केवळ पुस्तकातील विषय नसून तो आपल्या रोजच्या संवादाचा एक जिवंत भाग आहे, हे आज नव्याने अधोरेखित झाले. ज्ञान आणि शोधाचा हा प्रवास असाच सुरू राहील.